नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। फार भारी लागते ही भाजी। सगळ्यात आधी मी अशा 7-8 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। त्या स्वच्छ अशा मिठाच्या पाण्याने धुवून घेतल्या म्हणजे यावर बसलेली धूळ सगळी निघून जाईल। छान अशा स्वच्छ मी धुवून घेतल्या, तुम्ही बघू शकता। या शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, शिवाय हाडे सुद्धा याच्या सेवन केल्याने मजबूत होतात। स्त्रियांसाठी फार छान असते ही भाजी खायला। तुम्ही याचं सूप सुद्धा करू शकता। या सूपची रेसिपी मी पुढच्या भागात तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे आपण काय केलं, ह्या सोलून घेतल्या शेंगा आणि याचं असं मागचा आणि पुढचा भाग काढून त्याच्या शिरा अशा वेगळ्या केल्या, म्हणजे खाताना दातात अडकणार नाहीत यासाठी आपण या शेंगा अशा स्वच्छ करून घेतल्या। तुम्हाला हव्या त्या आकारात त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ह्या सगळ्या शेंगा मी स्वच्छ करून घेतल्या आहे, त्याच्या शिरा काढून। ह्या शेंगांची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो, म्हणजे या शेंगा मसाल्याच्या भाजी सुद्धा करू शकतो, तुरीच्या डाळीतल्या सुद्धा करू शकतो। या शेंगांना इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक आणि हिंदीमध्ये सहजन असं म्हणतात, आणि आपल्या मराठीमध्ये याला शेवगा असं म्हणतो आपण। फार भारी लागते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की करून बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर सगळी साल बघा मी अशी काढून घेतली, स्वच्छ केल्याच्या शिरा। अगदी सगळ्या जीवनसत्वाचा एकमेव स्रोत म्हणजे ह्या शेंगा। यामध्ये तुम्हाला लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे ह्या शेंगाचं सेवन केल्याने तुमची केस गळती, डोळ्याची जळजळ, वात, पित्त अशा बरेच आजार या शेंगांची भाजी खाल्ल्याने किंवा शेंगांचे सेवन केल्याने कमी होतं। तुम्ही बघू शकता, मी पिलरने असे छान या शेंगा सोलून घेतल्या। यावरच्या सगळ्या शिरा मी बाजूला केल्या आणि पटापट होते बघा पिलरने जर आपण याच्या शिरा काढल्या तर। या शेंगांमुळे केस गळती, पोट दुखणे, अपचन अशा बऱ्याच तक्रारी या शेंगांचे सेवन केल्याने दूर होते। तर एका पातेल्यात ना आपण गरम पाणी ठेवलं आहे छान उकळायला, बघू शकता साधारण 1 ते 1.5 ग्लास। या शेंगा बुडतील एवढं पाणी तुम्ही ठेवायचं आहे। त्यातच मी धने पावडर, लाल तिखट, जिरं पावडर, मीठ घातले, थोडी हळद देखील घातली। छान हे मिक्स करून ह्या साल काढलेल्या शेंगा ज्या आहेत ह्या आपण यामध्ये घातल्या। छान 2 ते 4 उकळे येईपर्यंत आपण या शेंगा यामध्ये शिजून घेणार आहोत। त्यावर तुम्ही झाकण ठेवलं तरी चालेल। गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे, म्हणजे शेंगा छान शिजून येतील। तर आपण एकीकडे कांदा घेतला आहे, मी हिरवे कांदे घेतले, हे छान बारीक चिरून घेतले मी। 2 कांदे घ्यायचे आपल्याला, 6 ते 7 ड्रमस्टिक आहेत आपल्या शेवग्याच्या शेंगा, त्यासाठी मी 2 कांदे घेतले, म्हणजे छान असे बारीक चिरून घेतले। हे हिरवे कांदे आहेत। या हिरव्या कांद्यांमुळे फार छान चव येते भाजीला। 2 टोमॅटो घेतले मी, ते सुद्धा बारीक कापून घेणार आहे। याचे छान छोटे छोटे असे तुकडे केले मी, बघू शकता। चला तर मग आता आपला कांदा आणि टोमॅटो जवळपास चिरून होतोय। हिरवा कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट यामुळे भलतीच भारी चव येते आपल्या भाजीला। तुम्ही बघू शकता आता आपल्या शेंगासुद्धा छान उकळून शिजून झाल्या आहेत। तर यानंतर मी 2 वाट्या तुरीची डाळ घेऊन त्यात हळद घालून थोडं तेल टाकून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या शिजवून घेतली।
आता ही बघा आपली डाळ शिजून यामध्ये मी अशी रवी फिरून घेतली, म्हणजे छान ही डाळ एकजीव होईल. तुम्ही बघू शकता. आणि एका कढईत मी आता तेल घेतलं आहे, साधारण 1.5 पळी, आणि ते छान असं गरम झालं आहे की यामध्ये ना मोहरी घालूया. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. ही मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरं घालूया, साधारण 1 चमचा. जिरं तडतडलं की यामध्ये हा हिरवा कांदा घालूया, जो आपण बारीक चिरला होता तो. कमी गॅसवरच आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा आता परतून झाला आहे. तर यामध्ये मी लसूण, कोथिंबीर याची जी पेस्ट केली होती ती घालणार आहे. छान आता हा कांदा आणि लसूण कोथिंबीरीची पेस्ट परतून घेणार आहे. आता तेलामध्ये छान ही परतून झाली की आपण यामध्ये हळद घालणार आहोत, थोडी 1 चमचा साधारण. तिखट घालणार आहोत आपण 2 ते 2.5 ते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला हव्या तशा प्रमाणात. तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त. मी 2.5 चमचे तिखट घातले साधारण. आणि 1 चमचा मी जिरा पावडर घातली आहे, 1 चमचा धणे पावडर घातली आहे. आता टोमॅटो जो बारीक चिरला होता तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि हा सुद्धा छान परतून घेणार आहोत. कमी गॅसच ठेवायचा आपल्याला. नंतर यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा मीठ घालूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालू शकता. मी इथे 1.5 चमचा घातलं आहे. छान परतून घेतलं. मीठ टाकल्याने काय होईल, टोमॅटो छान शिजून येईल. आता आपलं टोमॅटोसुद्धा कमी गॅसवर छान शिजून झालं आहे. यामध्ये मी थोडी हिरवी कोथिंबीर घालणार आहे, चिरलेली. आता ही कोथिंबीरसुद्धा छान परतून घेऊया. टोमॅटोसोबत कोथिंबीरसुद्धा छान होऊन येईल. आणि नंतर यामध्ये ना हिरवा पातीचा कांदा घेतला आहे मी. या हिरव्या पातीच्या कांद्यामुळे फार भारी चव येते या भाजीला. तुम्ही नक्की करून बघा. आपलं सगळं जिन्नस छान परतून झालं आहे. टोमॅटोसुद्धा छान शिजला आहे आपला कांद्याच्या पातीबरोबर. तुम्ही बघू शकता. तर यानंतर ना आपण यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. हे कच्चे शेंगदाणेच घेतले मी. ते मिक्सरला बारीक वाटून घेऊन त्याचं असं कूट बनवून ते यामध्ये घालणार आहोत. साधारण 2 ते 3 चमचे आपण कूट घातलं आहे यामध्ये शेंगदाण्याचं. आणि छान आता हे परतून घेऊया. या शेंगदाण्याच्या कुटामुळे आणि हिरव्या पातीमुळे कांद्याच्या छान अशी भन्नाट चव या भाजीला येते. बघू शकता छान हे सगळं जिन्नस शिजून झालं आहे. आता यात छान असं तेल सुटलं आहे शेंगदाणे आपण कूट घातल्यामुळे. आणि ते उकळलेल्या ज्या शेंगा होत्या आपण शेवग्याच्या, त्या यामध्ये घालणार आहोत. छान अशा परतून घेणार आहोत. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता ते छान एकत्र झालं की आपण जी तुरीची डाळ होती शिजवलेली ती यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला किती व्यक्तींसाठी पाहिजे त्यानुसार तुम्ही तुरीची डाळ टाकू शकता. ही भाजी कमीत कमी 4 व्यक्तींसाठी बनवली मी. आता तुरीची डाळ छान आता ह्याच्यामध्ये एकत्र करून घेऊया. आणि यामध्ये ना आपण थोडं पाणी घालूया, साधारण 1 ग्लास. तुम्हाला हवी तशी पातळ घट्ट बघू शकता तुम्ही. मी साधारण 1 ग्लास पाणी घातलं आहे आणि छान हे असं परतून घेतलं आहे. चला तर मग तयार झाली आहे आपली मस्त शेवग्याच्या शेंगाची तुरीच्या डाळीतली भाजी. फार भन्नाट भारी लागते ही भाजी. यामुळे मी थोडी कोथिंबीर घातली आहे चिरून.
तुम्ही बघू शकता किती छान भाजी झाली आहे. कमीत कमी तेलाचा वापर करून ही एकदम मस्त भाजी झाली आहे. छानला 1-2च उकळे येऊ द्यायचे आहे, कारण आपण शेंगा ह्या उकळून घेतल्या होत्या, त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही बघू शकता ती छान रंग आला आणि चव तर अप्रतिम आहे. नक्की करून बघा. एन्जॉय.